महिलांसाठी सुवर्णसंधी LIC विमा सखी बनून प्रति महिना 50,000 रुपये कमवा। आमचा पत्ता धर्मराज प्लाझा, ऑफिस नंबर 8, PDCC बँक शेजारी, नारायणगाव। धन्यवाद। म्हाळुंगे पडवळच्या ठाकरवाडीकडे जाणारा हा रस्ता इथं आपण पाहतोय। रस्ता खूप खराब झाला होता, खड्डे पडले होते। सार्वजनिक बांधकाम खात्याला उशिरा का होईना जाग आलेली आहे। त्याची कारण भले वेगवेगळे असो, परंतु पुढे एक मराठी शाळा आहे, या लोकांना दूध गवळ्यांना पण इथून जावं लागतं। इथला रस्ता जर आपण पाहिला तर अतिशय अवघड परिस्थिती आहे। मी 1 मिनिट JCB वाल्यांना विनंती करतो की 1 मिनिट फक्त बंद ठेवा। आता मागच्या बाजूला जर पाहिलं तर इथं लोकांनी जायचं कसं आणि इकडनं यायचं कसं असा प्रश्न इथं आहे। जर एवढले जर खड्डे इथं असतील तर शाळकरी मुलांनी, विद्यार्थ्यांनी, हे लोकांनी इकडे जायचं कसं? बघा आता ते कोण ऑफिसर आहेत, त्यांनी त्यांची पॅन्ट वर केलेली आहे। म्हणजे खड्डे खूप होते, उशिरा का होईना स्थानिक लोकांच्या आक्रोशाने या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे। परंतु इथं स्थानिक काही शेतकऱ्यांचं डिस्प्यूट असणार आहे। न्याय सगळ्यांना समान मिळायला हवा। जर ही जागा खाजगी असेल तर त्याच्यावरही मार्ग निघायला हवा, आणि ही जर जागा खाजगी नसेल तर जो काही विषय असेल त्या पद्धतीने सुटावा। परंतु रस्त्याची समस्या ही गंभीर आहे। आपल्यासोबत एक सर आहेत। सर नमस्कार। 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 काय नाव आपलं? प्राध्यापक वसंत बालेराव, लेखक सांडला कॉलेज पत्रकार हुतात्मा बाबू गेनू। तुम्ही आता कुठे चाललात? बाबू गेनूच्या गावामध्ये मी त्या मुलांचं बघायला चाललेलो आहे। हुतात्म्याने देशासाठी प्राणार्पण केलेलं आहे, कारण आपल्या लोकांना चांगलं राहता यावं, आणि त्यांच्याच गावातली मुलं, हा रस्ता आहे का यायला, मुलांनी शिकलं पाहिजे, आणि अशा याच्यामध्ये मुलं येणार कशी? रस्ता झाला पाहिजे, पण इथं स्थानिक शेतकऱ्याचं काहीतरी कोर्टामध्ये वाद सुरू आहे असं समजतंय। आता न्यायालयामध्ये कोणी गेल्यावर सामोपचाराने मार्ग काढला पाहिजे, म्हणून आता रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे। त्या शाळकरी मुलांना, दूध गवळ्यांना या रस्त्याने जाताना खूप हाल होत आहेत, खूप त्रास होतोय। आपल्यासारखी मोठी माणसं सुद्धा इथून जाताना त्रास होतोय पायी पायी। इथं वाहन चालकांना, इथले वाहन चालक कशा पद्धतीनं इथं जात असतील त्यांना माहिती। प्रश्न सुटणं अपेक्षित आहे। इथल्या स्थानिक लोकांचं काय म्हणणं आहे आपण ते पण समजून घेऊया। रस्ता खराब आहे, इथं खड्डे पडलेले आहेत। आमच्या कॅमेरामॅनला सुद्धा हे सगळं शूटिंग करताना त्रास होतोय। सध्या इथं मशिनरी चालू आहे। मशिनरी सुरू असताना जे काम सुरू आहे ते काम सध्या मुरुम टाकायचं काम चालू आहे। पावसाळा असल्यामुळे रस्त्याचं काम लगेच होईल अशी परिस्थिती सध्या दिसत नाही। काम पावसाळ्यामुळे सध्या फक्त मजबूतीकरण होईल। शाळेच्या विद्यार्थ्यांची गैरसोय निश्चित आहे, परंतु जो तांत्रिक काय अडचण असेल, कायदेशीर जो काही वाद असेल तो सुद्धा सुटायला हवा। शेवटी हे कायद्याचं राज्य आहे। हे सगळं जरी खरं असलं तरी पलीकडच्या लोकांना जर जायची गैरसोय असेल तर त्या लोकांनी जायचं कसं हा प्रश्न गेल्या अनेक वर्षाचा आहे। या तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचं काम आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। शिवाजी आढळराव यांचं आपण काम पाहतोय, देवदत्त निकम, हे सगळ्या मंडळींचं काम आपण पाहतोय। ह्या सगळ्या मंडळींना आतापर्यंत हा प्रश्न सुटायला हवा होता, परंतु त्याची न सुटल्याची कारणं वेगवेगळी असू शकतात। बाजूच्या शेतकऱ्यांचं काय अडचण असेल, काही मंडळी कदाचित कोर्टात गेले असतील, जो काही विषय असेल तो असेल। आपल्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे भिशे साहेब आहेत। जरा भिशे साहेबांकडून आपण समजून घेऊया। भिशे साहेब नमस्कार। आपण ज्या रस्त्यावर आपण उभे आहोत हा कुठला रस्ता आहे? प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाचा रस्ता आहे। आता म्हाळुंगे पडवळ, सैदवाडी, नारायणगाव। मग आता हे जे मधले पॅच आहे म्हणजे सईद वस्ती ते ठाकरवाडीच्या दरम्यान या मधल्या भागात जे खड्डे पडलेले आहेत, गेले अनेक दिवस हे काम बंद आहे, त्याचं तांत्रिक कारण नेमकं काय? या जगात हे कोर्ट केस आहे, त्याच्यामुळे हे एवढे। म्हणजे कुठला शेतकरी कोर्टामध्ये गेलेला आहे? काय नाव माहिती? तोंडाची सई। अच्छा, याला कोर्टाचा स्टे आहे? स्टे अजून नाही, कोर्टात गेलेत, स्टे नाही। हा, म्हणजे जर कोर्टाचा स्टे असता तर मग आपण समजू शकतो। ठीक आहे, जे काय असेल ते आपण नंतर बघू। आता तुर्त आपण जे काम करतोय ते नेमकं कुठल्या फंडातनं करतोय, एवढे वर्ष का केलं नाही? आता हे दुरुस्ती चालली आहे। आता काल जे आंदोलन झालं त्याच्यावरती मग आपले सर गेले अनेक वर्ष हे खड्डे जैसे ते आहेत। जर त्याला स्टे नसेल तर मग हे काम मार्गी का लागलं नाही? प्रयत्न आमचे चालू होते। कशाचे?
रस्ता करण्याचे. आपण आंदोलन केल्यानंतरच सुरू, मुलं कशी जात असतील नाही सर एक मिनिट मला सरांकडनं समजून घेतो. प्रयत्न आम्ही करत होतो. प्रयत्न म्हणजे काय करत होतो? प्रयत्न म्हणजे काय? मध्यंतरी पण आम्ही मुरुम टाकायचा प्रयत्न केला. बर. परंतु आम्हाला कोर्टाकडून पण आम्हाला नोटीस आलेले आहेत. कोर्टाचं नोटीस म्हणजे याला कदाचित कोर्टाचा स्टे असेल. स्टे नाहीये. कोर्ट तसा कसं नोटीस काढेल मग? तुम्ही काम कसं काय, कोर्ट केस चालू आहे. अच्छा नाही पण आता आपल्याला थोडंफार नॉलेज आहे. एखादी व्यक्ती कोर्टामध्ये ऍडमिट झाली आणि जर त्याला स्टे नसेल तर आपण आपलं काम चालू ठेवतो. त्या अनुषंगानेच आता आपण काम चालू केलेले. प्रशासनाने आपल्याला हे दिलं. तुमचं नाव काय आणि हुद्दा काय? कनिष्ठ अभियंता. नाव काय? आता मला सांगा, हा रस्ता किती रुंदीचा होणार आहे? आता आहे त्याच जागेवर. किती रुंदीचा आहे? आता हा 5 मीटर. आता इथं आपण नेमकं काय काय करणार आहे? आपण फक्त आता दुरुस्ती करतो आहोत. दुरुस्ती म्हणजे मजबूत करतोय. दुरुस्ती फक्त मुरमीकरण आपण आता करू. अच्छा, मुरमी म्हणजे खड्डे बुजवते. काही तर गटाराची वगैरे काही प्रोव्हिजन आहे? आता आपण रोलिंग करणार आहे. अच्छा, रोलिंग करणार आहे. आपल्या सोबत आता हे स्थानिक शेतकरी आहेत. मगाशी ते काहीतरी बोलत होते की मलाही माझी बाजू मांडायची. आपल्याला बातमी एकतर्फी करायची नाही, वास्तव लोकांपुढे गेलं पाहिजे. खरं नेमकं काय? दादा नमस्कार. हा जो रस्ता आहे गेले काही वर्ष त्याचे अक्षरशः 12 वाजले या मधल्या पॅचमध्ये, नेमका प्रॉब्लेम काय आणि तुमचं नाव काय? मी कसं आहे, इथं जलसमाधी आहे, लोकांनी त्यांचं आंदोलन चालू, ठीक आहे ना. तर तुमच्या लोकांनी इथं आतापर्यंत अडचण काय झाली होती? आता आमचं वैयक्तिक म्हणणं असे का समाजासाठी आम्ही एक 4 एकर जमिनीचा गट इथं पाझर तलावासाठी लोकांच्या समाधानासाठी वेगळी जागा दिलेली आहे. मग त्यानंतर मूळ रस्ता तो रेकॉर्डला पलीकडे रस्ता आहे. हा इथं खाली मूळ रस्ता रेकॉर्ड. ही जागा आमची आहे. जनात घ्या. हे रनिंग आमचं 900 फूट आहे. 900 फूट रस्ता टोटल आमच्या हातीत आहे. तुम्ही तुम्हाला कपत्र नाही. आता मुद्दा असा आहे, तिकडचा जो रस्ता आहे तो ठाकरवाडी पर्यंत जातो. पूर्वी होता आणि ती जागा पडीकची. मग हा रस्ता का केला होता? मग हा रस्ता PW वाल्यांची ही चूक आहे. त्यांनी कागदपत्र बघून रस्ता बघून म्हाळुंगे नारंगाव महामार्ग जो आहे ते रेकॉर्ड बघून रस्त्यावर डांबर किंवा खडी टाकायला पाहिजे. आम्हाला याचा PWDचं चुकलंय का? मग ही चूक मोठी चुकी आहे ना. तुम्ही त्यांना कधी सांगितलं कधी अधिकाऱ्यांना की रस्ता तिकडे काम इकडे रस्ता करतात? हे आता हा रस्ता मला एक सांगा, हा प्लॉट आमचा आहे. त्या बाजूने पहिला म्हणजे रस्ता खालून होणार आहे. आम्ही त्या बाजूने डांबर टाकून दिलं आणि त्याच गटातून दुसरा रस्ता इकडे कॅमेरा चालू आहे. त्याच नाही. प्रश्न दादा असा आहे, हा ज्यावेळेस आपण रस्ता करतो हा तुमच्या जागेतून जातो इथपर्यंत, तुमची संमती नसेल, तुमचं रेकॉर्ड काही नसेल तर ते रस्ता कसा करू शकतात? मग आमची संमती, आमचं विरोधात आहेच ना. विरोध आहेच आमचा, तरी रस्ता झालाय. तरी पण दादागिरीवर. आता दुसरी एक विनंती अशी, ती जी मुलं आहेत ती आपलीच भावंड आहेत, आपलीच नातू असतील किंवा आपली मुलं आहेत, त्यांच्यासाठी काय मार्ग काढता येईल? या बघा, माझं प्रामाणिक मत आहे, असं मत आहे का जे रेकॉर्डला रस्ता आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सर्वे करा, नकाशे बघा, तो रस्ता केल्यावर शेतकऱ्यांचा फायदा आहे का तोटा होतो? आणि हा रस्ता केल्यावर शेतकऱ्यांचा तिकडे प्रशासनाने पाहिलं पाहिजे. प्रशासनाने पाहिलं पाहिजे. त्या बघा, त्या तिथून खाली जो पूर्वीचा रेकॉर्डला रस्ता वाढलाय त्यांनी तो सर्वे करून वाढलाय हो का त्या वाटण्या अशा तुटलेल्या आहे. तो सरकारच्या दप्तरी नोंद आहे, याची नोंद नाही, अजिबात नोंद नाही. मग प्रशासनाचं लक्ष का नाही? आपण जरा बिशे साहेबांना एक जण बोलवा बरं, कुणीतरी बिशे साहेबांना आवाज द्या बरं. आपण जरा बिशे साहेबांकडनं समजून घेऊ. कसं आहे बिशे साहेब, 2 मिनिटं, तुमची शंका दूर होईल. ते असं म्हणजे रस्ते डायरेक्ट निस्त नाही ऑन त्याचा याचा नकाशा बघा. आणि बिशे साहेब आहे त्यांच्याशी लोकांना आपण चर्चा करू. मला बोलू दे जरा. लोकांना गरज कोणत्या रस्त्याची? हा रस्ता झाला, ती हद्द ज्याची त्यांनी काढली, अशा वाटणे रस्त्याच्या खाली उभे वाटणे, त्या शेतकऱ्यांना उद्या जायला रस्ता कोण देणार आहे? विशेष साहेब एक मिनिट दादा, एक मिनिट विशेष साहेब थोडं पुढे या. यांचं काय म्हणणं आहे की हा रस्ता हा आमचा खाजगी आहे, रस्ता दुसरा एक पलीकडे वेगळा आहे, मग याची मंजुरी नसताना तुम्ही याच्यावर अप्रत्यक्षपणे बेकायदेशीर काम करता, असं त्यांचं म्हणणं आहे. तसं नाहीये. आपला हा रस्ता जो आहे तो
प्रमुख जिल्हा मार्ग दर्जाचा रस्ता आहे आणि याचं रस्ते विकास योजनेमध्ये हा रस्ता आहे. साहेब तुम्ही ऐकलं, रस्ते विकास साहेब समोर आहे. रस्ता आहे. तुम्ही हे असं मगाशी म्हणाले फरसबंदीचं जे सर आहे, सर सर यांचं असं म्हणणं होतं की रस्ता पश्चिमेच्या बाजूने आहे, हा रस्ता मंजूरच नाही, डिपार्टमेंटचं चुकलं असा त्यांचा आरोप आहे. हा रस्ता दाखवा ना तुम्ही मला कोणत्या तुम्ही नकाशा दाखवा रस्ते कोणत्या विकास गटामध्ये तुम्ही योजनेचा नोंद आहे. केलेली आहे. आता सर एक बरं मी काय म्हणते गोष्ट आहे. तुमच्याकडे नोंद आहे. दादा एक मिनिट दादा, रस्त्याच्या लगतच्या शेतकरी ताई आपल्या सोबत आहे. ताई नमस्कार, काय नाव तुमचं? आशा सुनील बारे. आता ह्या रस्त्याचं काम गेले अनेक वर्ष ह्या मधला पॅच बंद आहे, काम थांबलेलं आहे. त्याचं काय नेमकं कारण? ते रस्ता इकडं खालून गेलेला आहे पहिला जुना. तिकडनं रस्ता गेलेला आहे. आता डिपार्टमेंट असं म्हणतंय की हा जो रस्ता आहे हा रस्ता आमच्या कागदावरचा आहे, जे आम्ही जे करतोय ते नियमात करतोय. माझी तुम्हाला अशी विनंती आहे, माझा काही तसा रोल नाही, परंतु जे नियमात काय होईल ते नंतर होईल ते होईल, आपण न्यायालयीन लढाई लढू. पण तुर्त आता विद्यार्थ्यांना ये जा करायचे, आपलीच मुलं आहेत, दूध गवळी आहेत, शेतकरी आहेत. आता तुम्ही एवढा सामंजस्यपणा मोठेपणा दाखवलाय, तर हा रस्ता होऊ द्या. हो द्या, पण दुसऱ्याला आमच्याच याच्यामधून गटात मान्य आहे, पण मग आपण ती फाईट कायदेशीर चालू ठेवू. जर उद्या न्यायालयाने असं सिद्ध झालं की ही जागा तुमचीच आहे, तर त्याच्यावर मार्ग काढता येईल. आम्ही मोजमाप करून घेतले. मग आता तुमचा विरोध आहे का सपोर्ट आहे? 7/12 तुमचं नाव आहे ना? आता आमचा विरोध म्हणजे आम्हाला वाईटच वाटतंय, हे सगळे आमच्याकडनं जाते म्हणल्यावर. बाकीचे काय बोलतात येतात, त्यांचं जाते का कुठं एक गुंठा. आपण बातमी करताना एकतर्फी बातमी करणार नाही. दोघांचंही म्हणणं आपलं मागच्या वेळी दरवर्षी गेल्या वर्षी मुरुम टाकला, पाटली बाई बोलली नाही कॅमेरा चालू आहे. सध्या हा जो रस्ता आहे हा काही अंशी वादात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणतोय हा रस्ता आमच्या अखत्यारीत आहे, आम्ही त्याचं काम सुरू आहे. कोर्टामध्ये विषय गेलेला आहे, परंतु त्याला स्टे नाही. आता आपण पाहतोय हा जो रस्ता आलेला आहे, इकडनं एक रस्ता म्हाळुंगे गावातूनच आलेला आहे. आता ही कोणाची जमीन गेली काय गेली ते तर पुढे पाहता येईलच. आता इकडनं सुद्धा हा रस्ता आलेला आहे. आता स्थानिक शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की दोन्ही क्षेत्र आमचंच गेलेलं आहे. कुठलं तरी एका बाजूचं क्षेत्र तुम्ही कन्फर्म करा, एक तर हे घेणार असेल तर हे आमचं आम्हाला द्या. आता इकडे डांबरी रस्ता झालेला आहे, समजा इकडनं जर रस्ता करता येत असेल तर तोही मार्ग प्रशासनाने काढायला हवा. एकाच शेतकऱ्याचं जास्त क्षेत्र गेलं, एकतर अगोदरच शेतकरी अल्पभूधारक झालेला आहे, जमिनीचं क्षेत्र कमी होतंय, त्यातून असं नुकसान होणं योग्य नाही. याच्यामध्ये प्रशासनाने स्थानिक शेतकऱ्यांना एकत्र बसून निर्णय घ्यायला हवा. परंतु काही ठराविक शेतकऱ्यांचं दोन्ही बाजूनी क्षेत्र जात असेल तर ते योग्य नाही. आपल्यासोबत एक युवक आहे, थोडासा गरम आहे, तर त्याचे मुद्दे मांडायचे. भाऊ नमस्कार, आपले नेमके काय मुद्दे आहेत? साहेब आता कसं आहे, रस्ता तर सर्वांना पाहिजे, त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही, कारण प्रत्येकाला जायला लागते. पण कसं आहे, तुम्ही एका शेतकऱ्याचं जास्त क्षेत्र ॲक्वायर करू शकत नाही ना. जर रस्ता करायचा असेल तर आपलं तुम्ही दोन्ही शेतकऱ्यांचं निम्म क्षेत्र घ्या ना, सेंटर पकडा, दोन्ही शेतकऱ्यांचा सेंटर पकडा. आता या ठिकाणी जो रस्ता आहे ना, ते पोलच्या वरती माझा तिथे 4 फूट निघते, हा रस्ता माझ्या साईडला आहे. तर माझं क्षेत्र आहे हे 56 गुंठे, आता भरते मला 35 गुंठे क्षेत्र बघतो. तर उपयोग काय मग माझ्या त्या जमिनीचा? नसेल तर उपयोग नाही साहेब. क्षेत्र दोन्हीकडनं समान. हा, तुम्हाला जर रस्ता करायचा आहे ना, तुम्ही मध्ये सेंटर काढा ना दोन्ही शेतकऱ्यांचे, तर रस्ता करा, हरकत काहीच नाही आमची. हरकत द्याव का, आम्ही कोणाला आडवीत नाही. मी मुद्दा माहिती साहेब. आणि मला बोलू द्या, आमच्या कुटुंबाचे 4 एकर जमीन पाझर तलावात गेलेली आहे, प्रूफ तुम्हाला देतो. आणि आता तुम्ही मगाशी सांगितले रस्ता चाललाय, याच्यामध्ये आमची पुन्हा एकरभर जमीन जाती. आणि हा रस्ता झालाय, याच्यामध्ये पुन्हा 20 गुंठे जमीन गेली आमची. उजून एक सार्वजनिक बंधाऱ्याच्या पाण्यासाठी पुन्हा तिथं आम्ही 10 गुंठे मिळाले. मुद्दा असा आहे की हाय रस्ता तुमच्या जागेतून गेला, हाय रस्ता तुमच्या जागेतून गेला, तुमचं म्हणणं आहे कुठलं तरी एक घ्या, बरोबर आहे. आपल्यासोबत एक म्हाळुंगेचे ज्येष्ठ सहकारी आहेत, त्यांनी अनेक वर्ष मुंबईला नोकरी केलेली आहे, त्यांना स्थानिक सगळे विषय माहिती आहेत. दादा आता यांचं म्हणणं असं आहे की इकडून जो रस्ता गेलाय, म्हणजे आता काम चालू आहे, तो आमच्या हद्दीतून आहे. हा जो रस्ता आला, कॅमेरामन जरा रस्ता दाखवा, हा जो रस्ता आहे हा सुद्धा आमच्या हद्दीतूनच आलाय. 2 रस्ते आमच्याच जागेतून का? तुम्ही 2 रस्त्याचा प्रश्न आता वेगळा. एक मिनिट, 3 रस्ते झाले तुमच्याकडे बोलतो मी तुमच्याकडं. तर मग कुठलं तरी एक मार्ग निवडला पाहिजे. एका शेतकऱ्याने सफर व्हायचं का? मुळात प्रश्न असा आहे, कोणत्याही शेतकऱ्याचं जादा क्षेत्र जावं नाही, शेतकरी रस्त्यावर येऊ नये, ही भूमिका एकदम बरोबर आहे.
पण इथली भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर हे रस्ते हे वहिवाटीचे रस्ते आहेत पूर्वीपासून, ते आज नाही पडलेले आहे. हा 12 माळाकडे जाणारा रस्ता आहे, पूर्वीपासून आहे. हा रस्ता आहे, हा जर 40-50 वर्ष व्यक्तिगत मालकीच्या जागेत ना. हा व्यक्तिगत मालकी. आता ती वहिवाट तिथं पडली, आता प्रशासनाने नक्की काय करायचं? आता प्रशासन असं म्हणतोय हा रस्ता आमचा आहे, यांचं म्हणणं असं आहे की हा रस्ता आमचा आहे. प्रशासनाचा मुळात काय माहिती का, पूर्वी तो रस्ता खालूनच होता, हा वरती जाणारा जो हा रस्ता अस्तित्वात नव्हता. परंतु त्या रस्त्यामध्ये पुढं चिखल वगैरे जायला लागला. इथल्या स्थानिक लोकांनी इतर रस्ता जागा मोकळ्या असल्यामुळं इकडून जायला सुरुवात केली. ते वहिवाट पडली, पायवाट पडली, त्या बैलगाड्या शॉर्टकट जायला लागली. तो रस्ता 12 वरून त्या तेवढ्या तसा खाली झाला. ज्या वेळेला डांबरीकरणाची किंवा खडीकरणाची जनतेची मागणी झाली त्यावेळेला लोकप्रतिनिधींनी, सरकारनी, त्यामुळं लोकांच्या संमतीनेच हा रस्ता तयार केला. आता प्रश्न असा आहे, तो रस्ता जर त्या ठिकाणी इतके वर्ष चालू आहे तर आता ह्या क्षणाला लोकांची अडवणूक करून लोकांना हे स्थानिक लोक अडवणूक करत नाही, ते नाही तर मुरुम टाकून द्यायला परवानगी देते. प्रश्न एवढाच आहे, तर इकडनं पर्यायी रस्ता आहे तर कुठलं तरी एक निवडला पाहिजे. कोणता एक निवडला पाहिजे, पण निवडणार कसा? शेतकरी समोर आहे. अहो तर असू द्या, पण त्यांनी दुसरा रस्ता दाखवा ना, पर्याय दाखवा ना. ठीक आहे, आपण उभा आहे. हा रस्ता हा तर रस्ता तिकडे गेलाच पाहिजे ना. हा जर आहे कार्यवतीला जायला दुसरा रस्ता दाखवा. ह्या रस्त्यामधून आपण म्हाळुंगे गावात जातोय, ह्या रस्त्याने गेल्यावर अहो किती ओवांड आहे. अच्छा ओवांड आहे, किती आता तुम्ही ऐकले त्यांचं म्हणणं आहे ओवांड आहे. आता तुमची जमीन गेली त्याची तुम्हाला काही भरपाई मिळाली? हा, ते त्यांनी त्यांना भरपाई मिळाली. त्या संदर्भामध्ये नियमाप्रमाणे प्रशासनाने सुमोटू स्वतःहून गव्हर्नमेंटला करायला पाहिजे. ऍक्वायर करण्याचा अधिकार आहे, परंतु त्याला त्यांनी तेवढी भरपाई द्यावा याची कायदेशीर तरतूद आहे. त्याप्रमाणे यांनी मांडव प्रशासनाने कायदेशीर प्रशासनाने स्वतःहून सुद्धा हे करायला पाहिजे की जर रस्त्याला आपण जमीन घेतोय तर आपण त्याची भरपाई दिली पाहिजे. ती द्यायला पाहिजे. दादा मला एक सांगा, समजा तुम्हाला याची भरपाई मिळाली तर तुम्ही भरपाई दिल्यावर रस्ता करू देणार आहे? शासनाने भरपाई देण्यापेक्षा आमची एक अपेक्षा आहे, जर शासनाने तो रोड इथपर्यंत आणला जुना रस्ता आणि इथं टर्न मारून इकडे जर गेले, आमचं पैशापेक्षा जमिनीला जादा किंमत आहे. तुमचं म्हणणं कुठला तरी एकच रस्ता ठेवा, कोणता तरी एकच रस्ता ठेवा. शासनाने आपण पाहतो शासनाने जो रेकॉर्डला रस्ता वळलेला आहे जुना पूर्वीपासून, तो रस्ता शासनाने का करत नाही आणि नवीन रस्ता का करतं याचं आम्हाला शासनाकडून उत्तर पाहिजे. आपण पाहतोय स्थानिक शेतकऱ्यांची भूमिका वास्तव आहे. आमच्या एकाच क्षेत्रातून जर 2-2 रस्ते जात असतील तर ते योग्य नाही. दादांनी सांगितलं की हा रस्ता अगोदरचा झालेला आहे, हा शॉर्टकटचा रस्ता झाला आणि नंतर तो कायमस्वरूपी झाला, परंतु तो शेतकऱ्यांच्या खाजगी मालकीचा असेल तर त्याच्यावर सुद्धा प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे. आणि जर शेतकऱ्याची जमीन जात असेल तर त्यांना त्याची काही भरपाई देता येतील का किंवा एकच रस्ता ठेवता येतील का, हा सुद्धा मार्ग काढणं अपेक्षित आहे. या रस्त्याने जे लोक ये जा करतात म्हणजे शाळेचे विद्यार्थी आहेत, दूधगवळी आहेत, शेतकरी आहेत, या सगळ्या बांधवांसाठी रस्ता तर पाहिजे, परंतु हा रस्ता करत असताना कोणाचंही व्यक्तिगत नुकसान होणार नाही याबाबतची काळजी प्रशासनाने घ्यायला हवी. आणि अजून एक, आम्ही आताच्या वेळेला शांत बसणार आहे. पुन्हा सरकार जर इथं काही करायला आलं तर आम्ही इथं सुद्धा उपोषणाला बसू, नाही तर आम्ही आमचं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आम्हाला जर काही कसं आहे साहेब, आता आम्ही कवर सहन करायचं समाजाचं प्रत्येकाचं नुकसान व्हायला नको साहेब. कोणतरी एकाच समजा तुम्ही एकाच शेतकऱ्याचा जर मारत नाही उपयोग नाही काही. मला हे सांगा, हे जे आमचे डॉक्युमेंट कागदपत्र ते तो माझा राईट नाही ना, ते प्रांत आहे, तहसीलदार आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत, त्यांनी ते पाहावं. प्रत्येकाने नेतृत्व करायचं आणि जमीन आपली गेली नाही पाहिजे, दुसऱ्याची जमीन गेली पाहिजे. यांचा मोठमोठा उद्योगधंदा इथं आणि जमीन माझ्याशी भांडून उपयोग नाही. आपण शासनाशी भांडू, प्रांत साहेबांशी बोलू, तहसीलदार साहेबांशी बोलू. हद्द नेमकी कोणाची हे सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा संबंधित शेतकरी ठरवतील. तुर्तातुर्त इथं काम चालू आहे. हे काम चालू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिशे नावाच्या अधिकाऱ्याचं असं म्हणणं आहे की हा रस्ता आमच्या हद्दीतला आहे. स्थानिक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे हा रस्ता आमच्या मालकीचा आहे. आता संबंधित विभाग या संदर्भामध्ये जे काही योग्य असेल ती कारवाई करील. विद्यार्थ्यांचं, ठाकरवाडीच्या लोकांचं जे आंदोलन चालू आहे त्यांचं म्हणणं आहे आम्हाला रस्ता पाहिजे, म्हणजे पहाट व्हावी, कोणाच्याही कोंबडीने व्हावी, रस्ता आम्हाला व्हायला हवा, ही त्यांची मागणी. आता रस्ता मागचा का पुढचा
हे प्रशासनाने ठरवायला हवं. या सगळ्या स्थानिक मंडळींना प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र बसून नेमके रिअल काय आहे ते लोकांपुढे मांडून तशा पद्धतीनं मार्ग काढावा. हे स्थानिक शेतकरी आपलेच आहे, बाजूची लोकही आपलीच आहे. सगळ्या मंडळींना आपली विनंती आहे की चर्चेनं प्रश्न सोडवा, यातून मार्ग काढा अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, म्हाळुंगे पडवळ. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.